गुगली यांनी सेमीफायनल पर्यंत धडक मारली होती. खरोखरच नौका संघ, पण त्याचप्रमाणे चांगलं गोलंदाजीचं चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं ते गुगली लेजंड्स या संघाकडून. व गुगली लेजंड्स या संघाचे कर्णधार रवी आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण सजवताना. T13 वॉरियर्स संघाच्या 13व्या खेळाडूने इथे यायचं आहे, 12व्या 13व्या खेळाडूने. व परशुदादा यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतरचं जे समालोचन आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपले आवडते कॉमेंटेटर परशुदादा. हे आता आंब्यांचं नाव इथे येत नाहीये आणि आमचे कुठे सर आता इथे उपस्थित आहेत. कुठे सर या. खरोखर मागच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आंब्यांची बरसात केली होती तेच कुठे साहेब आपल्याला इथे पाहायला मिळतात. याही स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं पारितोषिक कायम ठेवलंय. 6 षटकार, 3 सलग चौकार, हॅट्रिक विकेट व मेडन विकेटसाठी त्यांनी तब्बल 12 आंब्यांचं पारितोषिक ठेवलंय. हापूस देवगड येवा कोकण आपलोच असा असं म्हणत दीपक कुटे सरांनी या पारितोषिकाचं हे पारितोषिक आपल्याला आपल्या खेळाडूंसाठी ठेवलंय. खरोखर खूप खूप धन्यवाद दीपक सर. दूसरा कौन है? लेगी कौन है? कैप किधर है? कौन कौन है बॉलर? हे कौन है? बैट्समैन कौन है? बैट्समैन T13 कौन बैट्समैन? समीर वेंगुर्लेकर, अभिषेक सिंह. समीर स्ट्राइक पे. T13 वॉरियर्स संघाकडून स्ट्राइकचे फलंदाज समीर व नॉन स्ट्राइकवर पाहायला मिळतोय अभिषेक. व गुगली लेजंड संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय त्यांचाच कर्णधार रवी. TK रॉयल संघा दरम्यान जो सामना रंगला होता तिथे 4 धावा सेव्ह केल्या होत्या व संघाला विजय संपादन करून दिले होता तोच खेळाडू म्हणजे रवी आपल्याला पहिलं षटक घेऊन येताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक कशा प्रकारे हाताळतोय हे आपल्याला पाहायचं आहे थोड्याच वेळात. पहिला चेंडू रवी यांचा, समीर यांना ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला चेंडू उडवलाय आणि ते नैसर्गिक अडथळ्यामुळे 7 मिळते ती गुगली लेजंड्स या संघाला. एकच धाव मिळते. जिथे 4 धावा झाल्या असत्या तिथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते T13 वॉरियर्स या संघाला. आणि या एका धावेने स्वतःचं व संघाचं खातं ओपन करतोय समीर. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय अभिषेक. रवी यांचा पुढचा चेंडू अभिषेक यांना पुन्हा एकदा भिरकावलाय. स्ट्रेट द लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा खणखणीत षटकार. अभिषेक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. हे नरसे काका व दीपक कुटे सर दोघांनाही विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय व स्थानापन्न व्हायचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अभिषेक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. दीपक कुटे सर वारंवार आपल्याला पारितोषिक स्पर्धेमध्ये बहाल करतात आंब्यांच्या स्वरूपात. त्यांचं इथे आगमन होतंय मंडळातर्फे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे आपले हौशी खेळाडू नरसे काका यांचं देखील इथे आगमन होत आहे, त्यांचंही मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन. पुढचा चेंडू रवी यांचा, मागच्या 2 चेंडूवरती 1 चौकार व 1 षटकार. अशा प्रकारे आपली मनशा स्पष्ट करतोय अभिषेक. पुढचा चेंडू काय करतोय पाहूया. शफल झालाय, लेग साईडच्या दिशेने तटवलाय. चेंडू जातो, पुन्हा एकदा चेंडू तटतोय. नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा काही रोखू शकत नाही. इथे आपल्याला पाहायला मिळतंय वारंवार झाडाच्या मार्फत 13वा खेळाडू इथे प्रत्येक संघासाठी उपलब्ध आहे. रवी यांचा पुढचा चेंडू अभिषेक यांना, शफल झालेत, काही समजू शकले नाहीत रवी. चेंडू पंच नो घोषित करतायत. या एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 14 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. पुढचा चेंडू रवी यांचा, आता मात्र चांगला टप्प्यावरचा चेंडू जातोय निर्धाव. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा या महिला भगिनी मॅच बघण्यासाठी आलेल्या, त्यांचं धन्यवाद. 5 चेंडूंचा खेळ मागे पडतोय.
5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 14, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 15, लॉस ऑफ 0 विकेट्स. पॉवर प्लेमध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्या आहे T13 या संघाकडून आणि चांगले फलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळते ते अभिषेक यांच्याकडून. गणेश भाऊंच्या मार्फत पहिल्यांदाच या ग्राउंडवर 2026 पहिल्यांदाच या ग्राउंडवर नॉकआउटचे सामने होत आहेत आणि खूप धमाल येते. अशा प्रकारचे सामने भरवता येतील हे कसं काय वाटलं गणेश भाऊ तुम्हाला? सामने भरवताना आम्हाला खूप काही सामन्यांचा सामने करावे लागले आणि ते सामने करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमच्यासारख्या माणसाचा आम्हाला आशीर्वाद लागतोय. ह्याच्यापेक्षा अजून मी जास्त काही बोलू शकत नाही. कुठे सर? दरम्यान पुढचं षटक घेऊन येतोय राहुल. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये जातोय. झेल काही होऊ शकत नाहीये. एक चांगलं जीवदान मिळतंय त्या अभिषेक यांना. राहुल संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये थोडे महागडे ठरले होते परंतु पहिल्या चेंडूवरती चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय राहुल यांच्याकडून. सगळेच धावत आले आणि एकाने नाही पकडला असं काहीसं झालंय. राहुल यांचा पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलाय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. अभिषेकच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 21, लॉस ऑफ 0 विकेट्स. जर कमी धावापर्यंत T13 या संघाला रोखायचं असेल तर चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल गुगली लिजंड्स या संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे राहुल यांचं. पुढचा चेंडू राहुल यांचा शफल झालेत आणि इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. चांगला कमबॅक मानावा लागेल तो राहुल यांचा. राहुल यांचा पुढचा चेंडू अभिषेक यांना ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच पेनलाइज करतायत. एक अवांतर धाव मिळते आणि या एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 22, लॉस ऑफ 0 विकेट्स. खरोखर चांगलं स्पर्धेचं आयोजन व नियोजन पाहायला मिळतंय मंडळाकडून. पुढचा चेंडू राहुल यांचा फुलटॉस चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय हवेत. अल्केश येतोय. इथे मात्र झेल सुटतोय. एक चांगला खेळाडू म्हणून आपण पाहतो अल्केश यांच्याकडून ही चूक होते व जीवदान मिळतंय ते अभिषेक यांना. एक चांगली संधी निघून आली होती गुगली लिजंड्स या संघासमोर अभिषेक यांचा विकेट घेण्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच वाईड म्हणून घोषित करतायत आणि या एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 24 धावा. पुढच्या संघाने लगेच हजर राहायचं आहे. राहुल यांचा पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. पाहूया क्षेत्ररक्षण होतंय काय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. समीर यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 28, लॉस ऑफ 0 विकेट्स. काही नैसर्गिक अडथळ्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये सामना करावा लागतोय तो क्षेत्ररक्षकांना. पुढचा चेंडू राहुल यांचा पुन्हा एकदा लेग ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच दोन्ही हात समांतर फलकावत वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते आणि एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 29, लॉस ऑफ 0 विकेट्स. जवळजवळ 15च्या सरासरीने धावा जमा करतोय तो T13 वॉरियर्स हा संघ. राहुल यांचा पुढचा चेंडू समीर यांना पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. चेंडू निर्धाव. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बदलत नाहीये. संघाची धावसंख्या जैसे ते 29, लॉस ऑफ
0 विकेट्स. मला एक सांगावंसं वाटतं की हे जे सामने चाललेत हे लाईव्ह चाललेत. अगदी माझी बहीण पुण्यावरून हे सामने बघत आहे आणि तिथून मला तिने कॉल केला की खरंच हे असं घडू शकतं का. हो घडू शकतं, कारण आमच्याकडे गणेश भाऊ आहेत. हे असं घडू शकतं. रुणवालचे ही जी सामने आहेत हे सामने ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले नातेवाईकसुद्धा पाहत आहेत, तुम्हालासुद्धा पाहत आहेत. ते प्रत्येक खेळाडूचं इथे कौतुक होत आहे. राकेश 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 इनको मैंगो मिला था क्या? मागच्या स्पर्धेमध्ये आंब्याचे मानकरी ठरले होते सुशील, तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळताना गुगली लिजंड्स या संघाकडून सलग 3 चौकार ठोकून आंब्याचे मानकरी ठरले होते. तेच सुशील बॉलिंग मार्कवर. त्यांचा सामना करतील अभिषेक. पहिला चेंडू बॅट खाली टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. पंचांचा निर्णय येतोय. चौकार. अभिषेक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 33, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिली जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते अभिषेक व समीर यांची. खरोखर चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय अभिषेक यांच्याकडून. सुशील यांचा पुढचा चेंडू अभिषेक यांना पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय हवेत, चेंडू जातोय सीमा पार. षटकार. अभिषेक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 39, लॉस ऑफ 0 विकेट्स. तब्बल 12 चेंडूमध्ये 30 धावा वसूल करतोय तो अभिषेक. आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. सुशील यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. रुणवाल मॅनेजमेंटमधून जर कोणी मॅच बघत असेल तर त्यांना नक्कीच ही खंत असेल की आपण हे खरंच ग्राउंड छोटं बनवलं. इथे येणारे धुरंधर राहायला येणार आहेत हे कदाचित त्यांना माहीत नसेल. इथे एक धुरंधर राहायला आलेत. डबल जरी ग्राउंड असं तरी 6 गेला असता. अभिषेक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार व षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45, लॉस ऑफ 0 विकेट्स. सुशील यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. शफल झालेत. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही पण एक धाव काही रोखू शकत नाहीत. एक धाव मिळते ती T13 वॉरियर्सच्या संघाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 46, लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगला कमबॅक म्हणावा लागेल सुशील यांचा. मागच्या 3 चेंडूवरती मोठे फटके मारले होते अभिषेक यांनी. सुशील यांचा पुढचा चेंडू सामना करतील आणि बॅट भिरकावले. लेग साईडच्या दिशेने जातोय चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचं अर्धशतक फलकावर लागते. संघाची धावसंख्या होते 52, लॉस ऑफ 0 विकेट. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते ते सुशील यांचं. तब्बल 23 धावा वसूल केल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. सुशील यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. समीर यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. आतापर्यंत त्यांची बॅट थोडीशी शांत होती. अभिषेक यांच्या बॅटमधून आपल्याला चांगले फटके पाहायला मिळाले होते. त्याचप्रमाणे समीरही आपल्या चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करतायत T13 वॉरियर्स या संघासाठी. किती झाले 3 ओव्हर ना. 3 षटकांचा खेळ मागे पडलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 58, लॉस ऑफ 0 विकेट्स. 58 धावांवरती पोचलाय तो T13 वॉरियर्सचा संघ. आता मात्र 4थं षटक घेऊन येतोय एक डावखुरा गोलंदाज पुनीत. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला. चेंडू अभिषेक यांना काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते पुनीत यांचं. खरोखर चांगलं गोलंदाजी करतात पुनीत. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकला असता
तिथेही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. पुढचा चेंडू, ओ आता मात्र बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू सीमारेषेकडे जातोय. पाहूया क्षेत्ररक्षण होते काय, क्षेत्ररक्षण काही होत नाहीये. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अभिषेक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. आणि इथे आपल्याला पाहायला मिळते T13 वॉरियर्स हा संघ केवळ आपल्या टॉवरमधील सर्व खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरलाय. खरोखर त्यांचं T13 हा संघ. पुनीत यांचा पुढचा चेंडू अभिषेक यांना लेग साईडच्या दिशेने तटवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 63, लॉस ऑफ 0 विकेट्स. पुनीत यांचा पुढचा चेंडू, सामना करतील समीर. अलॉंग द कार्पेटचा हा फटका, अल्केश येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागते ते T13 वॉरियर्सच्या संघाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 64, लॉस ऑफ 0 विकेट्स. आता मात्र थोडंसं चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय गुगली लिजंड्स या संघाकडून. आणि हा बॅट खाली टाकलेला चेंडू हवेमध्ये होतोय. पाहूया झेल होतोय काय. ओ इथे मात्र चांगला झेल टिपलाय तो सुहास यांनी. एक नावाजलेले फलंदाज सुहास यांनी आपल्या क्षेत्ररक्षणात चांगला झेल टिपलाय व पहिला धक्का बसतोय तो अभिषेक यांच्या स्वरूपात व त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत सागर. रुनवाल प्रीमियर लीगमध्ये माझ्याच टीममध्ये असलेले सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. वेदांत टायटन्समधून खेळलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय हे पाहायचं आहे. खरोखर चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते पुनीत यांच्याकडून. सागर स्ट्राईकवर आहेत. पुणे त्यांचा पहिला चेंडू, ओ चांगला चेंडू तटवलाय. सुशील येतोय, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. तेवढा चांगला बॅकअप मानावा लागेल तो सुहास यांचा. एकच धाव मिळते, षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 65, लॉस ऑफ 1 विकेट्स. खरोखर चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूब लाईव्ह तर्फे भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला जोडले जात आहेत व या खेळाचा आनंद घेत आहेत. बॉलरचं नाव काय? संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येत आहेत विशाल. स्ट्राईकवर आहेत सागर. विशाल यांचा पहिला चेंडू, सागर यांना लेगस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच वाईड घोषित करतायत आणि एका अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते 66, लॉस ऑफ 1 विकेट. इथे आपल्या महिला भगिनींचं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांना विनंती असेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू सागर यांच्या स्लॉटमध्ये आलाय. चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. सागर यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. संघाची धावसंख्या होते 73, लॉस ऑफ 1 विकेट्स. याचं नाव काय? बॉलरचं नाव काय बोलले ते? विशाल संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर आहेत सागर. ओ चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय. तिरफळा उद्ध्वस्त होतोय सागर यांचा. दुसरा गडीबाद होतोय सागर यांच्या स्वरूपात. T13 वॉरियर्स या संघाचा व त्यांची जागा घेण्यासाठी जातोय. नाव काय? बेल्सला पण बरं वाटलं असेल थोडा वेळ. एकदाची मी खाली पडले. झोएब सागर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत. झोएब पाहूया शेवटच्या काही चेंडूमध्ये किती धावा जमा करतायत
आपल्या संघासाठी झोएब. नेक्स्ट टीम आपली आहे ना आणि ब्लू आर्मी. महिलांचा उत्साह खरंच वाखणण्याजोगा आहे. एवढ्या रखरखत्या उन्हात घरातलं काम करून सुद्धा ह्या भगिनी आपल्याकडे मॅच बघायला आलेल्या आहेत. ओ इथे मात्र खरोखर चांगलं कमबॅक मानावं लागेल ते गुगली लिजंड्स या संघाकडून. सलग 2 चेंडू निर्धाव जात आहेत. झोएब यांना पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने गॅपमध्ये तटवलाय. कर्णधार स्वतः चेस करतायत. पाहूया क्षेत्ररक्षण होतंय का. 2 धावा मिळत आहेत झोएब यांना आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 75. लॉस ऑफ 2 विकेट्स. विशाल यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. झोएब यांना पुढचा चेंडू. चेंडू जातोय हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रूवरती झेल टिपतायत विशाल. चौथा धक्का बसतोय तो T13 वॉरियर्स या संघाला झोएब यांच्या स्वरूपात. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत सागर. दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला होता परंतु चांगलं कमबॅक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते विशाल यांच्याकडून. किती बॉल राहिले? एकच बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया किती धावा जमा करतायत सागर. ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये ढकललाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 79. लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 80 धावांचं लक्ष ठेवलंय ते गुगली लिजंड्स या संघासमोर. हॅलो, T13 वॉरियर्स या संघाने. थोडं आपण आता महिलांचं एक मनोगत घेऊया. मला वाटतं पहिल्या बॉक्स क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपण इथे पहिल्या बॉक्स क्रिकेट महिलांसाठी आयोजित केलं होतं, संध्या मॅडम कॅप्टन होत्या बरोबर. आणि आय थिंक पहिलं वर्ष होतं मी दुपारी तिथे येऊन बसायचो आणि ह्या 4-5 जणी इथे प्रॅक्टिस करत असायच्या. काय वाटतं संध्या मॅडम, त्यापासून जी सुरुवात झाली इथे रुणवालमध्ये क्रिकेट कसं वाटतं? खूप छान वाटतं. इथे आल्यापासून आम्हाला हा सगळा प्लॅटफॉर्म मिळाला सगळ्या लेडीजला आणि त्यानिमित्ताने सगळ्याजणी बाहेर पडतात, एकत्र येतात आणि विकी दादा, गणेश भाऊ यांनी सगळं जसं आयोजन केलं यानंतर होणारा सामना संधी मिळत गेल्या. धन्यवाद. आपलंही मनोगत आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आम्ही यावर्षी नवीनच आलो इथे राहायला. अगदी 5-6 महिने झाले पण या क्रिकेटमुळे खूप पब्लिसिटी झाली. छान वाटलं आणि काहीतरी एक वेगळा अनुभव. लेडीजसाठी तर छानच होतं, काही विषय नाही. एक म्हणजे काहीतरी घरातलं वेगळं, घरातले कामं वगैरे वेगळं सोडून काहीतरी एक वेगळा अनुभव मिळाला आम्हाला. असेच कार्यक्रम करा. नेक्स्ट टाईम लेडीजसाठी पण अजून काही काही वेगळं ठेवा, आवडेल आम्हाला. कोण बोलणार आहे? ओके. असेच इथे रुणवाल गार्डनमध्ये छान कार्यक्रम होतात, त्यामुळे आमच्याकडे कोण रिलेटिव्ज वगैरे कोणी आले तरी त्यांनाही छान वाटतं. आणि हां, ते तर आहेच. आणि एक वेगळं एंटरटेनमेंट असं पाहिजे ॲक्च्युली, काहीतरी चेंज. छान आहे, त्यामुळे सगळ्यांची एकी होते आणि छान वाटतं. ओके, थँक्यू. धन्यवाद. अश्विनी बर्वे मॅडम आपल्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्याही भावना त्यांना व्यक्त करायच्या आहेत, पण त्या भावना एवढ्या जबरदस्त आहेत की त्यांना व्यक्त करताना त्रास होतो, पण त्या व्यक्त करणार आहेत. मी सुट्टी काढून इथे आली. मास्टर ब्लास्टर व ब्ल्यू आर्मी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे व ही नाणेफेक होणार आहे
दीपक कुटेसर यांच्या हस्ते विकी भाऊ किंवा आता हे गणेश भाऊ हे जे सगळं जे काय करतायत हे सर्व फक्त आणि फक्त आपले रुणवालचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्या आनंदासाठी करतायत. त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपण एकत्र राहतोय, एवढं यंग ब्रिगेड्स इथे सगळे राहत आहेत, यंग प्लेयर्स इथे राहत आहेत. ॲक्च्युली बघायला गेलं तर ह्या ग्राउंडवर कोणी जास्त प्रॅक्टिस नाही करत, पण ज्यावेळेस खरोखर मॅचेस असतात त्यावेळेस खरोखर इथे कोण आहेत राहणारे हे आपल्याला समजतं. आणि कसे एक एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला लाभलेत आपल्या रुणवालला ते बघायला आपल्याला मिळतं आहे. टॉस द बॉसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो मास्टर ब्लास्टर संघ व ब्ल्यू आर्मी संघ. दोन्ही संघादरम्यान थोड्याच वेळात नाणेफेक होते दीपक कुटेसर यांच्या हस्ते आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो ब्ल्यू आर्मी या संघाकडे. ब्ल्यू आर्मी संघ तुम्ही नाणेफेक जिंकलायत, तुमचं काय निर्णय असेल कळवायचं आहे. आम्ही बॅटिंग घेतोय सध्या. ओके, या नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंगचा निर्णय घेतलाय, तर किती धावा तुम्ही जमा करणार आहात या मास्टर ब्लास्टर संघाच्या गोलंदाजीमध्ये? आमचा टार्गेट 75 अबव आहे. त्यानंतर बघू अजून जास्त झालं तर आम्हाला चांगलंच आहे त्यासाठी, पण 75+ आमचं टार्गेट आहे. चंदन भाऊ 75 बोलत आहेत ते, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही 60ला थांबू. 60ला थांबवणार आहेत. ऑल दी बेस्ट दोघांसाठी. आम्ही मध्ये गेलात तरी चालेल, 65-75च्या मध्ये आलात तरी चालेल. धन्यवाद. आता झालेल्या या नाणेफेकीमध्ये दोन्ही नाणेफेकीचा संघांना कौल all the best. जातोय तो ब्ल्यू आर्मी संघाकडे व प्रथम फलंदाजी स्वीकारतोय तो ब्ल्यू आर्मीचा संघ व गोलंदाजीसाठी आमंत्रित करतोय मास्टर ब्लास्टर या संघाला. दरम्यान आता चालू असलेल्या सामन्यामध्ये 80 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते T13 वॉरियर्स या संघाने गुगली लिजंड्स या संघासमोर. पाहूया किती धावांपर्यंत रोखू शकतोय T13 वॉरियर्स हा संघ. सिनियर सिटीजन सुद्धा इथे खूप मोठ्या संख्येने हजर आहेत. मंगेश ना, काय नाव त्याचं? मंगेश नाव काय? मंगेश आहे. बॉलर महेंद्र. घ्या रे मोबाईल, इथे आणून ठेवू नका कोणी, चावी बी कोणाची. T13 वॉरियर्स संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहेत ते महेंद्र व गुगली लिजंडच्या संघाकडून सलामीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. रोहन व विशाल. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या षटकाराने स्वतःचं व संघाचं खातं ओपन करतोय तो. काय नाव काय बोलले ते? विशाल आणि कोण आहे तो? रोहन यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. महेंद्र यांचा पुढचा चेंडू रोहन यांना. आकुटप्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय, क्षेत्ररक्षण होतंय, चांगलं क्षेत्ररक्षण होत, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्येमध्ये काही बदल होत नाही. धावसंख्या जैसे ते 6, लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगला कमबॅक मानावा लागेल तो महेंद्र यांचा. पहिल्याच फुलटॉस चेंडूवरती षटकार खेचला होता तो रोहन यांनी. त्याच्याच दुसऱ्या चेंडूवरती चेंडू जातोय निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळालं ऑफसाईडच्या दिशेने. पुढचा चेंडू महेंद्र यांचा रोहन यांना. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आलाय विशाल. ऐंशी धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला हा गुगली लिजंडचा संघ. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय व किती धावांपर्यंत रोखू शकतोय T13 वॉरियर्सचा संघ. पुढचा चेंडू महेंद्र यांचा. विशाल यांना बॅट खालचा चेंडू. ओ, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. कोणतीही चूक करत नाही आहेत. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्येमध्ये काही बदल होत नाही. धावसंख्या जैसे ते 7, लॉस ऑफ 0 विकेट्स.
पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चालू आहे. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील गुगली लिजंड्सच्या संघाला. पुन्हा एकदा विशाल यांनी ऑफसाईडच्या दिशेने तटवला आहे. सागर इथे मिसफिल्ड करतायत आणि 4 धावा मिळत आहेत त्या गुगली लिजंड्सच्या संघाला. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारते. संघाची धावसंख्या होते 11, लॉस ऑफ 0 विकेट्स. आतापर्यंत चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन व क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळालंय T13 या संघाकडून. महेंद्र यांचा पुढचा चेंडू विशाल यांना शफल झालेत. लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू तटतोय. जिथे 6 धावा होऊ शकल्या असत्या तिथे एकच धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 12 धावा. बाहेर असलेल्या प्लेअरने बोलू नये कृपया. पंचांचा कोणी निर्णय आतमध्ये अंतिम जाऊ राहील नये. याची नोंद घ्यायची आहे. इतर फक्त- प्लेयर्सने बोलू नये. फक्त कॅप्टन्सच फक्त अंपायरशी संवाद साधतील. कोणी आतमध्ये जायचं नाहीये व पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. रुको पहले क्या है? टाइमर खत्म हो गया. टाइमर खत्म हो गया तो रिव्ह्यू नाहीये. पंचांनी दोन्ही पंचांनी एकमेकाशी कमिटी व पंच डिसाइड करतील. काय पंचांचा निर्णय येतोय. केवळ 1 धाव मिळते ती गुगली लिजंड्स या संघाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 12 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपतंय. दुसरं षटक घेऊन येतोय तेजस. चांगला लेग साईडच्या दिशेने विशाल यांनी चेंडू भिरकावला होता. अरे मग तू एकच रन भेट. तेजस यांचा पहिला चेंडू. सामना करतील विशाल. ओ ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू तिरफळा उद्ध्वस्त करतोय. पहिला धक्का बसतोय तो विशाल यांच्या स्वरूपात. गुगली लिजंड्स या संघाला खरोखर चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. काय नाव तुझं? तेजस. T13 वॉरियर्स संघाकडून वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण व चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता विशाल यांची जागा घेण्यासाठी जात आहेत संजय धामापूरकर. मागच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती त्या संघासाठी स्वतःचं चांगलं योगदान दिलं होतं संजय यांनी. तोच बॅटर आता आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणी वाद घालू नये याचीही देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. तेजस यांचा पुढचा चेंडू. स्ट्राईकवर आहेत संजय. ओ आकुटपीचा चेंडू. पंच जमिनीत समांतर हात फलकावत वाईड घोषित करतायत. 1 अवांतर धाव मिळते आणि या 1 अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 13, लॉस ऑफ 1 विकेट. ऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे गुगली लिजंड्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी व स्वतःचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवण्यासाठी. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार चौकार.
4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारते. संघाची धावसंख्या होते 17, लॉस ऑफ 1 विकेट. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. तेजस यांचा पुढचा चेंडू संजय यांना पुन्हा एकदा पॅडवरती आदळतोय, अपील होत आहे, परंतु लेग बिफोरचं निर्णय इथे नसल्यामुळे अपील फेटाळत आहेत. ओव्हर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 18, लॉस ऑफ 1 विकेट. तेजस यांचा पुढचा चेंडू सामना करतील रोहन. फुलटॉस चेंडू, पंचांचा निर्णयाची अपेक्षा असेल आणि ते पंच नो घोषित करतायत. टोटल 7 धावा मिळत आहेत त्या गुगली लिजंड्सच्या संघाला आणि या 7 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 25, लॉस ऑफ 1 विकेट. यानंतरचा जो चेंडू असेल तो फ्रीडचा असेल. किती बॉल झाले? आता 9 बॉल आहे. किती झाले बॉल? 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. पुन्हा एकदा पंचांचा निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. दोन्ही पंचांनी पंच व कॅप्टन यांनी संपर्क साधायचा आहे एकमेकांशी व निर्णय घ्यायचा आहे. बाकीच्या खेळाडूंनी कोणी आतमध्ये जायचं नाही. फक्त पंच व कर्णधार यांनीच एकमेकांशी संपर्क साधून निर्णय घ्यायचा आहे. योग्य निर्णय दिला जाईल. नक्कीच इथे पंचांकडून नो घोषित होतोय. फ्री हिट कंटिन्यू आहे याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. वारंवार 2 बिमर टाकले होते तेजस यांनी व पंचांनी त्यांना पेनलाइज केलंय. पुढचा चेंडू तेजस यांचा रोहन यांना फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 27, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे तेजस यांचं. आता मात्र स्ट्राईकवर आलेत संजय. रवी यांना विनंती आहे बाहेर यायचंय. पुढचा चेंडू तेजस यांचा संजय यांना अपील होत आहे. पंचांचा निर्णय वाईड घोषित करतायत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करायचा आहे. सर्वांनी गोळा नाही व्हायचं तिथे अंपायर जवळ. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया सर्वांनी जमा व्हायचं नाहीये. अंपायर बरोबर कोणी हुज्जत घालायची नाहीये, अदरवाईज 5 रनची फाईन मारली जाईल.
एकत्र व्हायचं नाही आहे, फक्त अंपायर्स व कमिटी व 2 कॅप्टन्स निर्णय घेतील. कॅप्टन्स, अंपायर्स व कमिटी मेंबर्स या चेंडूचा निर्णय देतील. कोणी आतमध्ये जायचं नाही आहे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. आताच्या बॉलचा पंचांनी निर्णय कळवायचा आहे. ओके, वाईड घोषित करतायत पंच. एक अतिरिक्त धाव मिळते. या एका अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या होते 28, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू तेजस यांचा, स्ट्राईकवर आहेत संजय. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. पाहूया झेल होतंय काय. जोयब येत आहेत. 1 बाउन्स, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय संतोष यांच्या बॅटमधून. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 32, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल द्या, बॉल द्या. तेजस यांचं थोडंसं लांबलेलं षटक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू तेजस यांचा, मारा करतील संजय. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या उधारते. संघाची धावसंख्या होते 38, लॉस ऑफ 1 विकेट. या सामन्याचं पूर्ण नियोजन हे चंदन सिंग आमचे मित्र त्यांनी केलं आणि त्यांची धर्मपत्नी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी 2 शब्द बोलावेत. त्यांच्या हिंदी में बोलता हूँ. उनके हस्बैंड ने हमारे लिए बहुत यहाँ पे हेल्प की है, तो अभी उनको 2 शब्द उनके हस्बैंड के लिए, हमारा पूरा कमेटी के लिए थोड़ा बात करेंगे तो अच्छा रहेगा. हाँ, सबको नमस्ते. आज मुझे बहुत अच्छा लग रहा है इतना अच्छा टूर्नामेंट देख के. सभी भाइयों को मेरा नमस्ते. बहुत अच्छा लग रहा है टूर्नामेंट देख के, और होना चाहिए, कम से कम ईयरली तो होना ही चाहिए. और कहीं ना कहीं क्रिकेट एक हमें डिसिप्लिन भी देता है, और मतलब अपने आप को रोकने की क्षमता जो होती है उसको भी बढ़ा देता है. जैसे अगर मान लीजिए कोई बहुत ज़्यादा गुस्से वाला है, लेकिन क्रिकेट में उसको एक पेशेंस रखना पड़ेगा. तो क्रिकेट लर्न्स एवरीथिंग एंड इट्स अ वेरी गुड प्ले. धन्यवाद. हमारे भाई चंदन भाई, उनके बारे में आपने कुछ बोला नहीं. हम चाहते कि उनके बारे में थोड़ा 2 शब्द बोले आप. मेरे बारे में बहुत सारे शब्द निकल जाएंगे. वो 2 दिन से ग्राउंड पे ही है, आपको कैसे लगता है? पुढचा चेंडू मुझे लेग बहुत साइडचा, अच्छा लगता है कि वो क्रिकेट के लिए इतना इंटरेस्टेड रहते हैं, और टावर 17 को भी उन्होंने काफ़ी इंटरेस्ट किया क्रिकेट के लिए आने के बाद. बहुत बहुत अच्छा लगा मुझे. थैंक यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. दरम्यान रोहन यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार येतोय आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 44, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता समीकरण येऊन ठेपलंय 17 चेंडू 36 धावा. काय एक सामना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील दोन्ही सामने हाय व्होल्टेजचे झाले होते. अमित यांचा पुढचा चेंडू, मारा करतील. लेग साईडच्या दिशेने तटवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 45, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावरत आहे अमित यांचं T13 वॉरियर्स या संघाकडून. आता मात्र स्ट्राईकवर येतोय संजय. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत. संजय यांना टाकलेला चेंडू अमित यांचा, वाह
बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या जैसे थे 45 लॉस ऑफ 1 विकेट. अमित यांचा पुढचा चेंडू मारा करतील संजय. फुलटॉस चेंडू. हो इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. T13 वॉरियर्स या संघाकडून एकच धाव जमा होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. संघाची धावसंख्या होते 46 लॉस ऑफ 1 विकेट. अमित यांचा पुढचा चेंडू. बॅट खालचा चेंडू लेग साईडला भिरकावलाय. पाहूया झेल होतोय काय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने अर्धशतक फलकावरती लागतंय गुगली लिजंड्स या संघाचं. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 30 धावा. जर गुगली लिजंड्स या संघाला हा सामना जिंकायचा असेल व स्वतःचं आव्हान कायम ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये तर 13 चेंडूमध्ये 30 धावा जमा करायचे आहेत. समीकरण येऊन ठेपलाय ते 13 चेंडू आणि 30 धावा. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय शेवटच्या या 2 षटकामध्ये. या षटकाचा हा शेवटचा चेंडू अमित यांचा. रोहन यांना आकुटप्प्याचा चेंडू. ओ चेंडू जातोय निर्धाव. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. धावसंख्येमध्ये काही बदल होत नाही. धावसंख्या जैसे ते 50 लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ मागे पडतोय. आता राहिल्यात त्या उर्वरित 2 षटक. या 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा जमा करायच्या आहेत गुगली लिजंड्स या संघाला. आपण पाहू शकता मागचा सामना चेसमध्ये सुपर स्ट्रायकर या संघाने गमावला होता. पण गुगली लिजंड्स संघ काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करतोय पाहायचंय. कंपल्सरी चेसचा हा सामना. कंपल्सरी त्यांना 30 धावा जमा कराव्या लागतील 12 चेंडूमध्ये. संघातर्फे चौथं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अभिषेक. तोच फलंदाजीमध्ये चांगलं कामगिरी केली होती. आता गोलंदाजीमध्ये कसं प्रदर्शन करतायत पाहायचंय. दरम्यान इथे मनोज गोखले यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे. अभिषेक यांचा चांगला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. आता समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू आणि 30 धावा. अभिषेक यांचा पुढचा चेंडू संजय यांना. ओ इथे मात्र पुन्हा एकदा चकवतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येमध्ये काही बदल होत नाही. धावसंख्या जैसे ते 50 लॉस ऑफ 1 विकेट. संजयला जसं काय जखडून ठेवलेलं आहे. अभिषेक यांचा पुढचा चेंडू. ओ इथे मात्र स्लोअर वन फुलटॉस पाहायला मिळतोय. बॅटची कड घेऊन जातोय. एकच धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 51 लॉस ऑफ 1 विकेट. जवळजवळ 29 धावा जमा करायच्या आहेत 9 चेंडूमध्ये गुगली लिजंड्स या संघाला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती गुगली लिजंड्स या संघाला हा विजय संपादन करण्यासाठी. पुढचा चेंडू रोहन यांना लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत आहे. संघाची धावसंख्या होते 57 लॉस ऑफ 1 विकेट. भालाला विनंती आहे स्टेजवर यायचं आहे. हाफ पॅन्टवर पण चालेल. सगळे क्रिकेटच खेळत आहेत. बॉल द्यायचा. बॉल खूप अनुभवी भाला आपल्या इथे हजर झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. 8 शब्द ते नंतर बोलणार आहेत. 8 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान अजूनही पार करायचंय गुगली लिजंड्स या संघाला. पुढचा चेंडू. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता पण चांगलं कमबॅक मानावं लागेल ते अभिषेक यांचं.
आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक फलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं, त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये पण चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं ते अभिषेक यांच्याकडून. पुढचा चेंडू अभिषेक यांचा रोहन यांना. ओ पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आणि या 6 धावा संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 63, लॉस ऑफ 1 विकेट. नाही ते गेलेत का मला 6 चेंडू 17 गुगली लिजेंड्स. T13 वॉरियर्स या संघाला शेवटच्या 6 चेंडूमध्ये 17 धावा डिपेंड करायच्या आहेत. जर स्वतःचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं असेल व गुगली लिजेंड्स या संघाला 17 धावा जमा करायच्या आहेत हा विजय संपादन करण्यासाठी. शेवटचं व अंतिम षटक घेऊन येतोय झोएब. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय संजय. झोएब यांचा पहिला चेंडू, संतोष यांना आखूटप्प्याचा चेंडू, लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, पंच वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते आणि या एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 64, लॉस ऑफ 1 विकेट. 6 चेंडू व 16 धावांचं लक्ष आहे गुगली लिजेंड्स या संघासमोर. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. झोएब यांचा पुढचा चेंडू, संतोष यांना. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येमध्ये काही बदल होत नाही, धावसंख्या जैसे ते 64, लॉस ऑफ 1 विकेट. काय मॅच होते. 5 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष आहे गुगली लिजेंड्स या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. झोएब यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर टाकलेला चेंडू, अपील होत आहे आणि ते बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. धक्का बसतोय तो संजय यांच्या स्वरूपात गुगली लिजेंड्स या संघाला. आणि या 64, लॉस ऑफ 2 विकेट्स. संजय यांची जागा घेण्यासाठी जात आहेत सुहास, एक नावाजलेले फलंदाज सुहास. पाहूया आपल्या संघासाठी विजय संपादन करून देत आहेत का सुहास. किती पाहिजेत आता? 4 16. 4 बॉल. अबे 3 ना. नाही एक पहिला तो एक वाईड पडलेला. 4 चेंडू व 16 धावांची आवश्यकता आहे गुगली लिजेंड्स या संघाला. स्ट्राईकवर आहेत सुहास. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू, चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन, 1 धाव चोरतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 65, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 चेंडू व 15 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय तर 3 चेंडूमध्ये 2 षटकार व 3 धावा वसूल केल्या तर गुगली लिजेंड्स हा संघ विजयी होऊ शकतो. पुढचा चेंडू झोएब यांचा, रोहन यांना. ओ पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, चेंडू जातोय निर्धाव, बॅट व बॉलचा काही संपर्क होत नाहीये. वारंवार प्रेशरमध्ये येता येतोय गुगली लिजेंड्स संघाचे फलंदाज. 2 चेंडू 15 धावा. इथे मात्र नो बॉल वाचू शकतो गुगली लिजेंड्सला. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय, एक क्षेत्ररक्षण होत आहे, एकच धाव मिळते. अजूनही एका चेंडूवरती 14 धावांचं लक्ष येते गुगली लिजेंड्स या संघासमोर. जवळजवळ एक बॉल बाकी आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. जवळजवळ T13 या संघाने हा सामना खिशात टाकलाय. एका चेंडूमध्ये 14 धावांचं लक्ष आहे. झोएब यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवलाय, पण आता मात्र 4 धावा मिळत आहेत. वेळ निघून गेली आहे. इथे मात्र T13 संघ विजयी होतोय व गुगली लिजेंड्स या संघाचं आव्हान संपुष्टात येते. दोन्ही संघ